मित्रांनो, कधीकधी छोट्या घटना आपल्याला मोठा जीवनधडा देऊन जातात. आजची गोष्ट आहे विनम्रतेची, जिच्यातून आपण जाणून घेणार आहोत की जो जितका श्रेष्ठ तो तितका नम्र का असतो. चला एका थोर साधू आणि एका पराक्रमी राजाच्या विलक्षण भेटीची गोष्ट ऐकूया. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे विनम्रता. एकदा एक राजा, त्याचा प्रधान, सेनापती आणि सैनिकांसह शिकारीला निघाला. वाटेत अरण्यात त्यांची ताटातूट झाली. मग प्रधानाने राजाचा शोध घेण्यासाठी सैनिकांना पाठवले. अरण्याच्या मध्यभागी एका साधूची झोपडी होती. साधू झोपडीच्या बाहेर झाडाखाली बसलेला होता, पण साधू आंधळा होता. सैनिक साधूच्या जवळ येतो आणि घोड्यावरूनच विचारतो, काय रे गोसावड्या, आमच्या महाराजांना इथून जाताना पाहिलंस का? त्यावर तो साधू त्याला सांगतो, बाबा रे, मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मला कसं काय दिसणार? सैनिक म्हणाला, अरे आंधळा आहेस म्हणून काय झालं, पण बहिरा तर नाहीस ना? घोड्यांच्या टापाचा काही आवाज वगैरे ऐकला असशील? साधू म्हणतो, नाही, मी तसं काहीही ऐकलं नाहीये. सैनिक तिथून कोणाला तरी शिव्या देत निघून जातो. मग थोड्या वेळाने तिथे सैनिकांचा नाईक येतो. तो म्हणतो, काय हो साधू बुवा, इथून आमचे महाराज गेलेत काय? साधू म्हणतो, नाही रे बाबा, तुमचे महाराज नाही आले इकडे, पण एक शिपाई मात्र राजाचा शोध करीत आला होता आणि तो उत्तरेच्या दिशेने गेलाय. थोड्या वेळाने तिथे सेनापती येतो. तो म्हणतो, साधू महाराज, इथून आमचे राजे गेलेत का? आपणास काही कळाले का? साधूने त्यालाही वरीलप्रमाणे उत्तर दिलं. थोड्या वेळाने तिथे स्वतः प्रधान येतो आणि तो म्हणतो, सूरदासजी महाराज, आम्ही शिकारीला आलेल्या आमच्या राजाचा शोध घेत आहोत. ते इकडे आल्याचे आपणाला काही कळाले का? साधूने प्रधानालाही नाकारार्थी उत्तर दिले. आणखी थोड्या वेळाने तिथे स्वतः राजाच येतो. तो साधूबुवांना प्रणाम करतो आणि विचारतो, महाराज, आपल्या चरणी माझे प्रणाम आहे. मी तहानेने व्याकुळ झालोय. भगवन, आपली अनुमती असेल तर आपल्या आश्रमातील थोडे पाणी मी पिऊ इच्छितो. त्यावर साधू राजाला म्हणतो, राजा, तुझे स्वागत असो, पण तू थकून भागून आला आहेस, त्यामुळे तू एकदम पाणी पिऊ नकोस. मी तुला काही फळं खायला देतो, ती खा आणि मग पाणी पी. राजा म्हणतो, प्रज्ञाचक्षु भगवन, मी राजा आहे हे आपण कसे ओळखले? माझा शोध घेण्यासाठी इथे कोणी आले होते का? साधू म्हणतो, होय महाराज, तुझा शोध करीत प्रथम एक शिपाई आला, मग शिपायांचा नाईक आला, त्यानंतर सेनापती आणि मग प्रधानजी आले होते. राजा म्हणाला, महाराज, आपण त्यांचे अधिकार कसे काय ओळखलेत? साधू म्हणाला, त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून जो जितका श्रेष्ठ असेल तितकी त्याच्या भाषा नम्र आणि मृदू असते. शिपायाने मला गोसावड्या असे म्हटले, तर नाईकाने साधूबुवा असा माझा उल्लेख केला. त्यानंतर सेनापती आला, त्याने मला साधू महाराज असा आवाज दिला. प्रधानाने मला सूरदासजी महाराज असे संबोधले. आणि तू जेव्हा माझा भगवन म्हणून माझा गौरव केलास, तेव्हाच मी ओळखले हा राजाच असला पाहिजे. कारण राजा नम्र, मृदू आणि शिलाने श्रेष्ठ असतो. याउलट हीन लोक नेहमी कठोर आणि कर्कश बोलतात, दुसऱ्याला दुखावतात. उदार आणि परोपकारी मनाचे लोक नम्र असतात. त्यांचे बोलणे आणि वागणे मृदू आणि मनोहर असते. चंद्रकिरणात स्नान करावे, केशर कस्तुरी मिश्रित जलाचे सिंचन व्हावे, पुष्प परागांचा वर्षाव व्हावा, अथवा मलय निलांच्या मंद मंद लहरी याव्यात, असे उदार मनाच्या माणसाचे बोलणे आणि वागणे असते. ज्यांच्या अंतःकरणात सर्वांच्या विषयी परमेश्वराचा भाव असतो, त्यांची वागणूक देखील नम्र असते. मित्रांनो, संत तुकोबाराय सांगतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आम्हीही नम्र व्हावं
आणि त्या पद्धतीने आमचं जगणं बोलणं व्हावं, जे आमचं जगणं प्रतिबिंबित करतील. समृद्धीच्या काळात विनम्रता आणि संकटाच्या काळात सहनशीलता असावी. मानवाचा सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे कृतज्ञता. कशी वाटली तुम्हाला ही कथा? याविषयी तुमचं काय मत आहे? तुमचं मत नक्की कळवा.